नमस्कार. आज आपण पितृसत्ता या संकल्पनेचा थोडक्यात परिचय बघणार आहोत. अ, पितृसत्ता हा शब्दप्रयोग आपल्यातील अनेकांच्या कानावरती आलेला असतो. विविध माध्यमांमधनं, पुस्तकांमधनं, प्रसारमाध्यमांमधनं आणि एकमेकांशी संवाद साधताना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पितृसत्ता याविषयीची एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली असते. गेल्या अलीकडच्या काळामध्ये स्त्री अभ्यास, त्याशिवाय सामाजिक विज्ञाने अशा विविध विषयांमधनं आणि शाखांमधनं देखील पितृसत्तेची एक चर्चा आपल्यापर्यंत पोहोचत असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान हे 1970 नंतरच्या स्त्री मुक्तिवादी चळवळीचं देखील राहिलेलं आहे. स्त्रीवादी चळवळीने या संदर्भातलं एक चर्चा विश्व गेल्या अनेक दशकांमध्ये घडवलेलं आहे. अजूनही असं असलं तरीही समाजामध्ये पितृसत्तेविषयीचे काही गैरसमज प्रचलित आहेत आणि त्यामुळेच या संकल्पनेच्या बाबतीत काही अभ्यास करणाऱ्या व्यक्तींमध्ये सकारात्मकता दिसून येते, तर या संकल्पनेविषयीच्या अपधारणांमुळे काही लोकांमध्ये त्याविषयीची एक नकारात्मकता देखील दिसून येते. अशी स्थिती असताना आपल्याला पितृसत्तेचा परिचय करून घेणं एक आवश्यकता बनते आणि त्याचा एक प्रयत्न आजच्या या परिचयामध्ये संकल्पनात्मक परिचयामध्ये आपण करून घेणार आहोत. साधारणतः पितृसत्ता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये शब्दशः पित्याची सत्ता असा अर्थ आपल्याला लक्षात येतो. मात्र पितृसत्ता ही केवळ पित्याची सत्ता एवढ्या अर्थानं मर्यादित नाही, तर ती एका व्यापक पातळीवरती सत्ता संबंधांच्या रचनेतली एक सत्ता म्हणून आपल्याला बघणं गरजेचं ठरते. प्रामुख्यानं पितृसत्ता हा शब्द, ही संकल्पना मानववंशशास्त्रामध्ये सर्वप्रथम उपयोगात आणल्या गेली. या शब्दाच्या माध्यमातनं, या संकल्पनेच्या माध्यमातनं पितृप्रधान, पुरुषप्रधान कुटुंबाला दर्शवण्यासाठीचा त्याचा उपयोग या संकल्पनेचा झाला. घरातला कर्ता हा पुरुष असणे आणि एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे वारसा जाणे अशा पद्धतीची एक कुटुंबाची रचना दर्शवण्यासाठी, एखाद्या कुटुंबाचं वर्णन करण्यासाठी पितृसत्ता या शब्दाचा उपयोग करण्यात आला. मात्र मानववंशशास्त्रामध्ये ही संकल्पना एक वर्णनात्मक, कुटुंबाचं वर्णन करणारी संकल्पना म्हणून उपयोगात आणली गेली. असं असलं तरी 1970 नंतरच्या काळामध्ये स्त्रीवादी चळवळी आणि अभ्यासकांनी पितृसत्ता या संकल्पनेचा व्यापक संदर्भामध्ये विचार केला आणि त्याविषयीचं एक चर्चा विश्व घडवलं. त्यामुळे पितृसत्ता ही केवळ आज वर्णनात्मक संकल्पना म्हणून राहिलेली नाही, तर ती एक विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये देखील बघितल्या जाणारी एक महत्त्वाची संकल्पना आहे. पितृसत्ता असं आपण जेव्हा म्हणत असतो त्यावेळेस त्यामध्ये पित्याची, कर्त्या पुरुषाची सत्ता ही अपेक्षित असते आणि स्वाभाविकच कुटुंब हे या संकल्पनेमध्ये केंद्रस्थानी असलेलं दिसून येते. परंतु अभ्यासकांनी, स्त्रीवादी अभ्यासकांनी आणि सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी दर्शवल्यानुसार पितृसत्ता ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित असत नाही, तर ती सार्वजनिक जीवनामध्ये देखील विविध ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असलेली दिसून येते. उदाहरणार्थ, कुटुंबामध्ये ज्या पद्धतीची कर्त्या पुरुषाची सत्ता आणि त्याचं अनुकरण आणि त्याच्या निर्णयाचं, त्याच्या आदेशांचं पालन करणारी घरातले सत्ता वंचित पुरुष आणि दुय्यम स्थानी असणाऱ्या स्त्रिया ह्या त्याचं अनुनय करतात, त्याच पद्धतीचं एक व्यापक सामाजिक पातळीवर सार्वजनिक जीवनामध्ये देखील कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळांवरती, अशा विविध राज्यसंस्थेच्या पातळीवरती, वेगवेगळ्या पातळ्यांवरती देखील आपल्याला पितृसत्तेचं सार्वजनिक जीवनातलं अस्तित्व दिसून येते. म्हणूनच या पितृसत्तेला कुटुंबापुरती मर्यादित न मानल्यामुळे
काही अभ्यासकांनी या संदर्भात व्यापक पातळीवरती त्याच्या अस्तित्वाला ध्यानात घेऊन पितृसत्तेऐवजी पुरुष सत्ता असा शब्दप्रयोग करण्यावर देखील भर दिला आहे. पुरुष सत्ता असं जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला इतर समाजातल्या इतर सामाजिक संस्थांवरती असणारं पुरुषांचं वर्चस्व, त्यांचं प्रभुत्व आणि त्यांची मूल्य व्यवस्था आणि त्यातनं स्त्रिया आणि सत्तावंचित पुरुषांचं इतर जेंडर आयडेंटिटीज असणारा जो एक व्यापक समूह आहे त्या समूहाचं वंचित असणं त्यातनं अधोरेखित होते. एक प्रकारचा स्वामीदास संबंध त्यामध्ये कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये एक प्रकारचा स्वामीदास संबंध एक कार्यरत असतो हे आपल्याला त्यातनं दिसून येते. पितृसत्ता ही एक सामाजिक व्यवस्था आहे. बरेचदा स्त्री आणि पुरुषांची सामाजिकीकरणाच्या माध्यमातून जी जडणघडण होते त्या जडणघडणीतून आपल्याला पितृसत्ता ही नैसर्गिक वाटण्याचा एक धोका असतो आणि जवळजवळ आपल्याकडे अजूनही पितृसत्ता ही नैसर्गिकच असते आणि त्यामुळे ती बदलू शकत नाही, त्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही अशा पद्धतीची एक धारणा प्रबळ असते. परंतु स्त्रीवादी अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासामधून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की पितृसत्ता ही नैसर्गिक व्यवस्था नसून ती एक सामाजिक व्यवस्था आहे. ज्याप्रमाणे समाजामध्ये जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था किंवा युरोपियन समाजामध्ये आपल्याला वंश अशा पद्धतीच्या सामाजिक व्यवस्था दिसून येतात, त्याच पद्धतीची पितृसत्ता ही देखील एक सामाजिक व्यवस्था आहे. आणि सामाजिक व्यवस्थांच्या पातळीवरती जेव्हा आपण पितृसत्तेचा विचार करतो तेव्हा समाजामध्ये विषमतेच्या ज्या व्यवस्था कार्यरत असतात, भेदभावाच्या ज्या व्यवस्था कार्यरत असतात त्या एकमेकांच्या सोबतीने एकमेकांवरती प्रभाव टाकत, एकमेकांना जिवंत ठेवत आणि एकमेकांचं भरण पोषण करत, एकमेकांना विकसित करत घडत असतात. आणि पितृसत्ता देखील समाजामध्ये विषमतेची जी एक सामाजिक व्यवस्था म्हणून आहे ती देखील समाजामध्ये सुट्या स्वरूपामध्ये अस्तित्वात नाही. अनेक अभ्यासकांनी गेल्या 30-40 वर्षामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की पितृसत्ता ही समाजातल्या इतर विषमतेच्या सामाजिक व्यवस्थांच्या सोबतीने स्वतःचं भरणपोषण करत बदलत्या काळामध्ये बदलत्या स्वरूपाचं एक आकार हा घेत असते. त्याचं रूप हे त्याचं स्वरूप जे आहे ते इतर सामाजिक व्यवस्थांमध्ये बदलत असते. म्हणूनच भारताच्या संदर्भामध्ये जेव्हा पितृसत्तेचा विचार केला जातो तेव्हा भारतामध्ये जात पितृसत्ता, जातीसोबत पितृसत्तेचा असणारा संबंध, वर्गव्यवस्थेशी असणारा संबंध, एकूणच पितृसत्तेचा जाती, वर्ग यांसारख्या इतर सामाजिक संस्थांशी असणारा आंतरसंबंध तपासण्यावरती भर देण्यात आला, तो लक्षात घेण्यावरती भर देण्यात आला. पितृसत्तेच्या संदर्भामध्ये या बाबींच्या सोबतच पितृसत्ता ज्या पद्धतींनी समाजामध्ये कार्यान्वित होते, ज्या प्रक्रियांमधून पितृसत्ता आपल्याला समजून घेता येते त्या देखील आपल्याला काही बाबी या संदर्भात बघणे आवश्यक आहे. साधारणतः पितृसत्ता समाजामध्ये आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती कशी ओळखायची हा पण एक मुद्दा असतो. साधारणतः ज्या सामाजिक व्यवस्था समाजामध्ये अस्तित्वात असतात तर त्यांचं आकलन करून घेणे, त्यांना मूर्त रूपामध्ये समजून घ्यायचं असेल तर ते उदाहरणांच्या आधारे समजून घेणं आवश्यक ठरते. पितृसत्तेचं आकलन करताना स्त्रीवादी अभ्यासकांनी देखील समाजामध्ये पितृसत्ता अस्तित्वात आहे तर ती कशी आहे हे समजून घेताना त्यांनी काही बाबी दर्शवलेल्या आहे. त्यानुसार पितृसत्ता त्यांनी काही बाबी दर्शविलेल्या आहेत. त्यानुसार पितृसत्ता समाजामध्ये दिसून कशी येते याकडे आपण जर लक्ष दिलं तर काही मुद्दे आपल्याला बघावे लागतात. यामध्ये साधारणतः स्त्रियांच्या श्रमशक्तीवरती पुरुषांचं असणारं नियंत्रण हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे.
उदाहरणार्थ घरामध्ये पुरुष समाजामध्ये जी श्रमांची विभागणी आहे ती लिंगावर आधारित आहे आणि घरकाम हा साधारणतः स्त्रियांचा प्रांत, स्त्रियांच्या श्रमाचं क्षेत्र मानलं गेलेलं आहे आणि सार्वजनिक जीवनातलं जे काही ज्या श्रमांना आर्थिक मोबदला मिळतो अशा पद्धतीचं जे काम म्हटलं गेलं आहे ते करणं हे पुरुषाचं क्षेत्र मानलं गेलेलं आहे. उदाहरण म्हणजे स्त्रियांचं कार्यक्षेत्र कुटुंब तर पुरुषांचं कार्यक्षेत्र सार्वजनिक जीवनामध्ये मानलं गेलेलं आहे. घरामध्ये स्त्रिया ज्या पद्धतीचे श्रम करतात त्या श्रमांवरती पुरुषांचं एक नियंत्रण राहिलेलं आहे आणि त्या घरकामाला मोबदला नसणे किंवा दर्जा उत्पादक कामांचा घरातल्या दर्जा उत्पादक कामांचा स्त्रियांवरती ताण असणे आणि घराची स्वच्छता बाळगणे, घरातले भांडी धुणे, घरातले रचना व्यवस्थित ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे अशा पद्धतीच्या गोष्टींवरती पण त्या श्रमांवरती पण त्याचं नियोजनावरती त्याच्या निर्णयावरती पुरुषांचा एक पद्धतीचा अधिकार, कर्त्या पुरुषाचा एक पद्धतीचा अधिकार असल्याचं दिसून येते, एक वर्चस्व त्यांचं आपल्याला दिसून येते. याशिवाय आपण अनेक उदाहरणांमधनं पण हे बघू शकतो. स्त्रियांच्या श्रमशक्तीवरती पुरुषांचं नियंत्रण अलीकडच्या काळामध्ये अनेक स्त्रिया कुटुंबाबाहेर देखील काम करतात. कामाच्या ठिकाणी ज्या श्रमांना मोबदला मिळतो अशा कामांमध्ये देखील अलीकडच्या काळामध्ये जो एक अवकाश तयार झाला आहे त्यामुळे स्त्रिया काम करताना दिसून येतात. कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांनी कोणत्या ठिकाणी काम करावं, कुठे काम करू नये, कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करावं, कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करू नये, साधारणतः कामाच्या ठिकाणी त्यांनी सहकाऱ्यांशी कसं वागावं किंवा कामाच्या ठिकाणी घ्यावयाचे निर्णय त्यांनी कसे घ्यावेत अशा बाबतीत कुटुंबातल्या पुरुषाचं, पतीचं, वडिलांचं एक पद्धतीचं वर्चस्व आणि एक पद्धतीचं नियमन ते करताना आपल्याला दिसून येतात. एकूणच स्त्रियांच्या श्रमशक्तीवरती पुरुषांचं नियंत्रण आपल्याला अनेक अंगांनी समजून घेता येऊ शकते. याशिवाय पितृसत्तेचं जी प्रक्रिया आहे ती जी प्रक्रिया कार्यरत असते ती समजून घ्यायची असेल तर आपल्याला आणखी पण एक महत्त्वाचा मुद्दा बघावा लागतो. तो म्हणजे स्त्रियांच्या लैंगिकतेवरती आणि प्रजोत्पादनावरती एक पद्धतीचं पुरुषी वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला तिने किती अपत्यांना जन्म द्यायचा, तो कधी द्यायचा, तो विवाहापूर्वी द्यायचा की विवाहानंतर द्यायचा, या संदर्भातले निर्णय हे पुरुष सत्तेमध्ये साधारणतः पुरुषी निर्णयांनी प्रभावित असतात. केवळ पुरुषी कुटुंबातली स्त्रियांच्या प्रजोत्पादनावरती असणारं नियंत्रण कुटुंबापुरतं मर्यादित असणारी बाब नाही, तर ती राज्यसंस्थेच्या पातळीवरती देखील त्याचं रूप आपल्याला दिसून येते. काही देशांमध्ये लोकसंख्या अधिक असेल तर राज्य संस्थेच्या पातळीवरती कुटुंब नियोजनाच्या संदर्भातले कार्यक्रम हे काटेकोरपणे पार पाडले जातात. काही देशांमध्ये जर लोकसंख्या कमी असेल तर अधिक मुलांना जन्म देण्यासाठी त्यांच्यावरती एक दबाव हा तयार करण्यात येतो. हा दबाव निश्चितपणे हिंसात्मक स्वरूपामध्येच असतो असं नाही, तर तो अनेक योजनांच्या माध्यमातून अनेक पद्धतीच्या वातावरणाच्या निर्मितीतनं स्त्रियांना त्यासाठीची तयारी करण्यास भाग पाडला जाते. एकूणच प्रजोत्पादनावरती आणि लैंगिकतेवरती स्त्रियांच्या एक पद्धतीचं पुरुष सत्तेमधलं नियंत्रण असते. अर्थात पितृसत्ताक समाजामध्ये असणारी लैंगिक नीती ही कायमच दुटप्पी नीती राहिलेली आहे. महात्मा फुले यांनी देखील आपल्या लेखनामध्ये या दुटप्पी नीतीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण भाष्य हे केलेलं आहे. अनेक विचारवंतांनी देखील त्या संदर्भात मांडणी केलेली आहे. विशेषतः पितृसत्ताक समाजामध्ये अस्तित्वात असणाऱ्या लैंगिक नीतीचं दुटप्पीपण हे एकाच वेळी पुरुषांना अनेक स्त्रियांशी संबंध ठेवताना त्याला एक पद्धतीची मूकसंमती देते
बरेचदा त्याची एक स्वीकारार्हता होते एका पद्धतीनं, त्याच्यावरती त्याचे निर्बंध हे काटेकोर नसतात. तर स्त्रियांच्या बाबतीत मात्र हे निर्बंध अधिक काटेकोर मानल्या जातात. आपल्याकडच्या एकूण जातीबद्ध सामाजिक व्यवस्थेमध्ये देखील आपण याचं जर रूप बघितलं आणि वर्तमानातली स्थिती जरी बघितली तरी अनेक या दुटप्पी लैंगिक नीतीचे वेगवेगळे अनुभव स्त्रियांचे आपल्या कानावरती येऊ शकतात आणि एकूणच पितृसत्ताक समाजामधली लैंगिक नीती ही पुरुषांच्या हितसंबंधांना पूरक अशा पद्धतीनं घडवण्यात येते. एकाच वेळी काही स्त्रियांच्या लैंगिकतेला पातिव्रत्य आणि अशा आदर्श स्त्रीत्वाच्या चौकटीमध्ये काही पुरुषांपुरतं मर्यादित केल्या जाते, तर काही स्त्रियांची लैंगिकता सार्वजनिक क्षेत्रामध्ये ती इतरांसाठी खुली करण्यात येते. म्हणजे समाजामधल्या सुसंस्कारी स्त्रीचं आणि वेश्या स्त्रीचं हे जे विभेदन आहे, दोन स्त्रियांच्या रूपामधला जो विरोधाभास आहे, तो आपल्याला या निमित्ताने समजून घेण्यासारखा देखील आहे. स्त्रियांच्या श्रमावरती, उत्पादनावरती ज्या पद्धतीचं नियंत्रण पुरुषी समाजामध्ये असते, त्याच पद्धतीचं त्यांच्या लैंगिकता आणि प्रजोत्पादनावरती देखील हे नियंत्रण निश्चितच असते. अशा अनेक पातळ्यांवरती स्त्रियांच्या जीवनाचं नियमन करण्याचं, त्यांच्या जीवनाचे निर्णय घेण्याचं हे काम पितृसत्तेमध्ये कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाद्वारे आणि राज्यसंस्थेच्या पातळीवरती आणि विविध सामाजिक संस्थांच्या पातळीवरती पुरुषी प्रभुत्वातनं, पुरुषी सत्तेतनं निर्णय घेण्यात येतात. आणि ह्या निर्णयामुळे स्त्रियांचं जीवन हे नियंत्रित होते. एक पद्धतीचं त्यांचं स्वातंत्र्य, स्त्रियांचं समाजामध्ये दिसून येणारं दुय्यमत्व, त्यांचं होणारं शोषण, त्यांच्यावर होणारी हिंसा, या अशा अनेक स्त्री प्रश्नांच्या संदर्भामधली मालिका जर आपण बघितली तर त्यामध्ये पुरुषी सत्ता संबंधांचं एक मोठं राजकारण या प्रक्रियेमध्ये चालत असलेलं आपल्याला दिसून येते. पितृसत्ता एका पद्धतीनं स्त्रियांचं शोषण करते, दमन करते, त्यांच्या जीवनाचं नियंत्रण करते आणि एक पद्धतीचं व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून त्यांचं जे मानवाधिकार आहे, त्यांचं जे जीवन आहे, त्याचं दमन एक पद्धतीचं पितृसत्तेच्या माध्यमातून होते. ही बाब जरी खरी असली तरीही पितृसत्ता ही केवळ स्त्रियांचं शोषण, दमन, त्यांच्या विरुद्ध हिंसा केवळ ती करत नाही, तर कर्त्या नसणाऱ्या पुरुषांचं देखील पितृसत्तामध्ये शोषण, त्यांचं अवहेलना, उपेक्षा आणि त्यांच्यासाठीचं परिघावरचं जीवन हे त्यांच्या वाट्याला येते. LGBTQ समुदायातल्या विविध जेंडर आयडेंटिटीज असणाऱ्या घटकांना देखील पितृसत्ताक समाजामध्ये परिघा बाहेर ढकललेलं आपल्याला दिसून येते. त्यांचं देखील एक सहअस्तित्व मान्य करण्यास पितृसत्ताक समाजामध्ये आपल्याला एक अवकाश दिसून येत नाही. तर पितृसत्ताक समाजामध्ये, पितृसत्ताक कुटुंबांमध्ये केवळ स्त्रियांचं शोषण होते असं नाही, तर कर्त्या नसणाऱ्या पुरुषांचं देखील त्यामध्ये शोषण होते, त्यांचं दमन होते, त्यांची अवहेलना होते, त्यांची उपेक्षा होते. मात्र याकडे फारसं आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही. घरामध्ये बेरोजगार असणाऱ्या पुरुषाचं, दिव्यांग असणाऱ्या पुरुषाचं जे स्थान आहे ते स्थान निश्चितच घरातल्या कर्त्या पुरुषाच्या दृष्टिकोनातून एक दुय्यम असल्याचं दिसून येते. सत्तेमधला जो त्याचा वाटा आहे तो तेवढासा आपल्याला दिसून येत नाही. लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर अशा भिन्न भिन्न जेंडर आयडेंटिटीज असणाऱ्या व्यक्तींचं पण कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये अजूनही अस्तित्व स्वीकारल्या जात नाही. एक पद्धतीचं पितृसत्ताक समाज हा केवळ स्त्रिया आणि LGBTQ समुदाय अशा घटकांचं शोषण, त्यांना परिघाबाहेर ढकलतो, त्यांना दुय्यमत्व देतो असा भाग नाही, तर तो कर्त्या नसणाऱ्या पुरुषांचं देखील शोषण, त्यांचं दमन करतो. त्यांच्या वाट्याला देखील दास्यत्व पितृसत्ताक समाजामध्ये असते, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून पितृसत्ता ही केवळ स्त्रियांच्या करिताच वाईट आहे असं नाही, तर ती एकूणच पुरुष आणि LGBTQ
जी समुदाय आहे, जो समुदाय आहे त्यासाठी देखील ती वाईट असल्याचं आपल्याला समजून घ्यावं लागते. हा पितृसत्तेचा विचार करताना तो केवळ स्त्रियांच्या शोषणापुरता, दमनापुरता संबंधित नाही, तर ते एक पॉवर स्ट्रक्चरचा तो भाग आहे, सत्ता संबंधांच्या रचनेचा तो भाग आहे. ज्या चौकटीमध्ये आपण पितृसत्तेचा विचार करतो त्या चौकटीमधल्या सत्ता संबंधांच्या नुसार पितृसत्तेचा आविष्कार घडत असतो. पितृसत्तेचा अनुभव हा त्या चौकटीतल्या व्यक्तींना येत असतो. म्हणून पितृसत्तेमध्ये केवळ पुरुष कर्ता असतो आणि त्याची सत्ता असते, पुरुषांची सत्ता असते असं देखील आपल्याला पूर्णतः म्हणता येत नाही. पितृसत्तेचा ज्या स्त्रियांनी स्वीकार केला, पितृसत्तेमध्ये ज्या स्त्रियांनी दुय्यमत्व स्वीकारलं आणि पितृसत्तेमध्ये ज्या स्त्रियांनी पितृसत्तेच्या वाहक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे, अशा स्त्रियांना पितृसत्तेमध्ये काही पितृसत्तेचे लाभ हे प्राप्त होत असतात. आणि म्हणून पितृसत्तेच्या विकासामध्ये, संवर्धनामध्ये स्त्रिया, अशा पद्धतीच्या स्त्रिया ज्या पितृसत्तेच्या वाहक म्हणून काम करतात त्यांना देखील काही लाभ हे मिळालेले असतात. भारतामध्ये जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जर पितृसत्तेचा विचार आपण केला तर उच्च जातीय स्त्रियांचं स्थान हे निम्न जातीय पुरुष आणि स्त्रियांच्या स्थानापेक्षा थोडं वरचं असलं आणि त्यांना त्यांच्या जातीतले काही भौतिक लाभ हे प्राप्त होत असले, त्यामुळे देखील त्यांचा पितृसत्तेतला जो वाटा आहे तो वेगळा राहतो आणि जे निम्न जातीय स्त्री पुरुष आहेत यांचा पितृसत्तेचा अनुभव हा वेगळा असतो. म्हणून पितृसत्ता ही केवळ पुरुषांचीच असते असं नाही, तर कुठल्याही शोषक आणि शोषित गटामध्ये कुठलीही शोषण व्यवस्था जी उभी राहते त्यामध्ये शोषितांमधल्या काहींचा अंतर्भाव शोषकांच्या गटामध्ये केल्याशिवाय ती शोषण व्यवस्था ही सर्वमान्य होत नाही, तिचं अस्तित्व टिकत नाही, ती पुढे जात नाही. आणि त्या दृष्टिकोनातून शोषितांच्या गटामधील स्त्रिया जर हा शोषितांचा गट असेल तर यामधल्या काही स्त्रियांना पितृसत्तेमध्ये काही स्थान मिळून त्यांना लाभ देखील मिळतो. उदाहरणार्थ कुटुंबाच्या रचनेचा जर आपण विचार केला तर कुटुंबामध्ये कर्त्या पुरुषाच्या नात्याने जवळ असणारी जी स्त्री असेल तिचं कुटुंबातलं स्थान हे घरातल्या कर्त्या नसणाऱ्या पुरुषाच्या तुलनेमध्ये आपल्याला थोडं अधिक असलेलं दिसून येते. एकूणच पितृसत्ता समजून घेताना आपल्याला त्यातले वेगवेगळे संदर्भ, त्यातले अंतर्विरोध देखील समजून घ्यावे लागतात. पितृसत्ता ही एकच एक स्वरूपाची असते असं पण नाही. पितृसत्ता ही मानवी विकास क्रमामध्ये पितृसत्तेचा उदय कसा झाला त्याच्याविषयीचे काही अभ्यास मांडले गेले आहेत. गर्डा लर्नर सारख्या स्त्रीवादी इतिहासकारांनी या संदर्भात मांडणी केली. गर्डा लर्नर यांनी क्रिएशन ऑफ पॅट्रियार्कीमध्ये पितृसत्तेच्या उदयाविषयी, त्याच्या विकासाविषयी काही मतं मांडलेली आहेत. याशिवाय फ्रेडरिक एंगल्स यांनी देखील कुटुंब संस्थेचा उदय आणि पितृसत्तेचा जो संदर्भ आहे तो खाजगी मालमत्तेच्या उदयाशी जोडून त्याच्याविषयीचे एक विश्लेषण, त्याच्याविषयीची एक मांडणी त्यांनी केलेली आहे. पितृसत्तेचा मानवी विकास क्रमामध्ये जो उदय आणि विकास झाला हा एकाच एक रूपामध्ये ती राहिलेली नाही. म्हणून पितृसत्तेचं रूप हे कालपरत्वे बदलत गेलेलं देखील आपल्याला दिसून येईल. त्याच्यातला जो गाभा आहे तो कायम आहे, तो स्त्री शोषणाचा आणि एकूणच विषमतेची संरचना टिकवून ठेवण्याचा राहिला आहे. असा जो गाभा आहे तो टिकवण्यासारखा एक प्रयत्न पितृसत्तेमध्ये झाला आणि पितृसत्तेच्या या सगळ्या विकास म्हणजे मानवी विकास क्रमामध्ये पितृसत्ता ही वेगवेगळ्या अंगांनी घडत गेलेली आहे. तिचं रूप हे बदलत गेलेलं आहे आणि म्हणून काही वेळेस जुन्या संदर्भांमध्ये पितृसत्तेचा विचार जर आपण केला तर आपल्याला असं वाटते की आज पितृसत्ता अस्तित्वात नाही.
उदाहरणार्थ आपण 19व्या शतकाचा विचार केला तर त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणासाठी नसणारी संधी, स्त्रियांना घराबाहेर काम करण्यासाठी नसणारी संधी, इतकंच नव्हे तर 70-80च्या दशकापर्यंत पण सामान्य गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये देखील घराबाहेर स्त्रियांना काम करण्यासाठीची संमती नव्हती, त्याच्यासाठीच त्यांना संधी नव्हती. शिक्षणासाठी पण फारशी संधी उपलब्ध नव्हती. टुवर्ड्स इक्वॅलिटी रिपोर्ट, समानतेच्या दिशेने हा जो अहवाल प्रसिद्ध झाला, त्या अहवालामधल्या स्त्रियांच्या जीवनाविषयीचा जो काही अभ्यास मांडण्यात आला, त्यातून पण विविध क्षेत्रांमध्ये, शिक्षण असेल, कायदा असेल, विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचं दुय्यमत्व अधोरेखित करण्यात आलं. जर आपण ही स्थिती बघितली तर पितृसत्ता ही 19व्या शतकात पण होती, ती 18व्या शतकात पण आहे, ती त्यापूर्वी मध्ययुगीन काळात आहे, ती आधुनिक काळात देखील अस्तित्वात आहे, ती आज देखील अस्तित्वात आहे. एवढंच आपल्याला म्हणता येईल की तिचं रूप जे आहे, तिचं स्वरूप जे आहे, ती काळाच्या नुसार स्वतःमध्ये बदल करून घेत पितृसत्ता इतर विषमतेच्या संरचनांच्या सोबतीने स्वतःमध्ये बदलत्या काळानुरूप बदल करून स्वतःला अद्ययावत करते आणि त्यामुळे ती समाजामध्ये आजही अस्तित्वात असल्याचे आपल्याला म्हणता येईल. आज देखील आपल्याला पितृसत्तेच्या संदर्भामध्ये काही बाबी जर आपण बघितल्या, आपल्याकडे घडून येणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटना जर आपण बघितल्या तर आपल्याला पितृसत्तेचा तो एक आविष्कार, जात पितृसत्तेचा तो एक आविष्कार असल्याचं म्हणता येईल. त्याशिवाय आजही अनेक स्त्रियांना, ज्या स्त्रिया घराबाहेर नोकरी करतात, त्या क्लास 1 असतील किंवा वेगवेगळ्या पदांवरती त्या काम करत असतील, आजही अनेक स्त्रियांना आपल्या उत्पन्नाचा भाग कशावरती आणि किती खर्च करावा हा निर्णय घेण्याचं देखील स्वातंत्र्य नसलेलं आपल्याला दिसून येते. अद्यापही अनेक स्त्रियांना त्यांच्या बँकेच्या खात्यांचा तपशील हा माहिती नसतो, त्यांचं ATM त्यांच्याकडे नसते, नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं ATM त्यांच्याकडे नसते. तर सर्व व्यवहार जे आहेत, व्यावहारिक सार्वजनिक जीवनामध्ये विविध जे व्यवहार आहेत ते पुरुष करताना दिसतात. म्हणजे एकीकडे आपल्याकडे जेव्हा घरकामाच्या सोबतीने जेव्हा स्त्रियांना बाहेरच्या सार्वजनिक जीवनामध्ये जो अवकाश प्राप्त झाला, त्या अवकाशामध्ये स्त्रिया जेव्हा वावरायला लागल्या, काम करायला लागल्या, तेव्हा त्यांच्या एक नवीन संकल्पना पुढे आली, ती सुपर विमेनची. तर सुपर विमेनच्या संकल्पनेमधून पण आपल्याला पितृसत्तेचा बदलता जो काही बदलतं जे स्वरूप आहे ते समजून घेण्यास मदत होते. मानवी विकासक्रमामध्ये उत्पादन पद्धतींमध्ये येणाऱ्या बदलांच्या नुसार देखील पितृसत्तेचं जे काही स्वरूप आहे, पुरुषसत्तेचं जे स्वरूप आहे, याच्यामध्ये वेगवेगळे बदल येतात. म्हणून कालचे पितृसत्तेचे संदर्भ किंवा काल ज्या पद्धतीची पितृसत्ता आपल्याला दिसत होती तशी ती आज दिसत नाही, म्हणून आजच्या काळामध्ये पितृसत्ता अस्तित्वात नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. तर काळानुरूप पितृसत्ता आपल्या हितसंबंधांचं संवर्धन करताना आपल्या रूपामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे एक पद्धतीची लवचिकता बाळगते आणि ती काळानुरूप बदलत जाते. उत्पादन संबंधांमध्ये येणाऱ्या बदलांनुसार देखील, म्हणजे येणाऱ्या बदलांनुसार हा बदल होताना आपल्याला दिसून येतो. पितृसत्ता ज्या पद्धतीची अमेरिका, ज्या पद्धतीची युरोपामध्ये असेल, आफ्रिकेत असेल, त्या पद्धतीची ती भारतात असेल असं नाही. तर स्थल काल परत्वे त्याच्यामध्ये एक पद्धती त्या समाजातल्या सामाजिक रचनेनुसार आणि संस्कृतीनुसार त्यामध्ये भिन्नता आपल्याला दिसून येते. त्या समाजामध्ये अस्तित्वात असणाऱ्या विषमतेच्या सामाजिक व्यवस्थानुसार पितृसत्तेचं रूप हे बदलत असते आणि त्यानुसार भारतामध्ये पितृसत्तेचा विचार करताना आपल्याला तो जातीच्या संदर्भामध्ये करणं अनिवार्य ठरते. या विषयी उमा चक्रवर्ती, कॉम्रेड शरद पाटील
व्ही गीता यांसारख्या अभ्यासकांनी भर दिला आहे आणि त्यांनी जात पितृसत्तेच्या संदर्भामध्ये आपली एक मांडणी केली आहे. ब्राह्मणिकल पॅट्रियार्की म्हणूनच भारतातल्या पितृसत्तेच्या संदर्भामध्ये ब्राह्मणी पितृसत्ता असा एक विशिष्ट शब्दप्रयोग केला जातो. समाजशास्त्रीय त्याचं एक स्पष्टीकरण आणि समाजशास्त्रीय त्याचं एक विश्लेषण देखील उमा चक्रवर्ती आणि अन्य अभ्यासकांनी आपल्या मांडणीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. एकूणच पितृसत्ता ही संकल्पना आपल्याला अनेक अंगांनी समजून घ्यावी लागते. भांडवलशाही आणि पितृसत्ता, जाती व्यवस्था आणि पितृसत्ता, जमातवाद आणि पितृसत्ता, राष्ट्रवाद आणि पितृसत्ता अशा अनेक संदर्भांमध्ये पितृसत्तेचं आकलन आपल्याला करावं लागते. सिल्विया वॉल्बी नावाच्या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि अभ्यासक यांनी पितृसत्तेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आकलन त्यांनी मांडलेलं आहे. भांडवलशाही आणि पितृसत्तेच्या संदर्भामध्ये त्यांनी मौलिक असं विश्लेषण देखील केलेलं आहे. तर एकूणच आपल्याला पितृसत्तेचं जे आकलन आहे ते अनेक पातळ्यांवरती करावं लागते. धर्म, शिक्षण, राज्यसंस्था अशा अनेक पातळ्यांवरती पितृसत्तेचं वेगवेगळं रूप आपल्याला दिसून येते. धर्माच्या पातळीवरती स्त्रियांना असणारं दुय्यमत्व, शिक्षणामध्ये स्त्रियांचं असणारं स्थान आणि शिक्षणाच्या आशयामध्ये असणारा पितृसत्ताक सगळा भाग, या संदर्भातही आपण पितृसत्तेचं आकलन करू शकतो. राज्यसंस्थेचं स्त्रियांविषयीचं धोरण आणि एकूणच राज्यसंस्थेचं स्त्रियांविषयीचं जे काही धोरण आहे ते देखील आपल्याला समजून घ्यावं लागते. नागरिक म्हणून स्त्रियांना असणारं दुय्यमत्व हे देखील त्या संदर्भात आपल्याला समजून घ्यावं लागते. एकूणच पितृसत्ता ही संकल्पना आपल्याला अनेक संदर्भांमध्ये समजून घ्यावी लागते. त्यावेळेस त्याचे विविध आयाम आपल्या आकलनाच्या कक्षेमध्ये येतात आणि त्याच्या बदलत्या रूपांना समजून घेणं हे एक मोठं आव्हान असते. म्हणून बदलत्या रूपांचं आकलन, चिकित्सक आकलन करण्यासाठी आपल्याला पितृसत्तेचा सैद्धांतिक अभ्यास करणं देखील आवश्यक असते. त्याच्या संदर्भामध्ये पुरुषांचे, स्त्रियांचे, LGBTQ समुदायातल्या घटकांचे अनुभव जाणून घेणं, त्याशिवाय सतत निरीक्षण करणे, चिकित्सक त्याचं आकलन करण्यावरती भर देणं हा एक आवश्यक असा भाग आहे. त्यातनं आपल्याला पितृसत्तेचं अधिक चांगलं आकलन होऊ शकते. एकूणच पितृसत्ता ही एक नैसर्गिक व्यवस्था नसून ती सामाजिक व्यवस्था आहे. स्त्री असोत, पुरुष असोत किंवा LGBTQ समुदायातले घटक असोत, सर्वांचं एक पद्धतीचं मानवी अस्तित्व नाकारणारी पितृसत्ता अशी एक सामाजिक व्यवस्था आहे. पितृसत्तेच्या अंतासाठी, पितृसत्तेच्या विरुद्ध लढा देण्यासाठी केवळ पितृसत्तेवरती लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर पितृसत्तेचा जातीव्यवस्थेशी, पितृसत्तेचा वर्गव्यवस्थेशी असणारा संदर्भ भारताच्या संदर्भात लक्षात घेणं अपरिहार्य आहे. यावरती अनेक अभ्यासकांनी भर दिलेला आहे. त्या दृष्टीने जेव्हा आपण पितृसत्तेच्या अंताची, स्त्रीदास्य अंताची जेव्हा चर्चा करतो, ती स्वाभाविकच आपल्याला जाती अंताच्या दिशेने आणि वर्ग अंताच्या दिशेने नेणारी एक महत्त्वाची बाब ठरते. आणि जाती व्यवस्था, वर्गव्यवस्था या अशा विषमतेच्या व्यवस्थांचं उच्चाटन, निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेतच पितृसत्तेचं पण निर्मूलन होईल. म्हणून पितृसत्तेच्या निर्मूलनाचा विचार करताना आपल्याला जाती व्यवस्था आणि वर्गव्यवस्थेच्या निर्मूलनाचा देखील विचार करणं आवश्यक ठरते.